का झालं ग राधीला? बरंच वाटलं पुरीला 2 दिवस झालं बघ. ताप आला बघिला. अगं तिच्या एवढ्या पापण्यावाले ताप तर आलाय चला आणि एवढ्या पापण्या वाढले का आणि आज का बसल्या डोळे झाकून हिला नेऊन दाखवत्या मंगळाबाई पशी. मंगलाबाई काय किती का बघायला? एक लिंबू, एक नारळ, 2 उदबत्त्या आणि 11 रुपये घेते आणि नेऊन दाखवू. कोणत्या वारी बघते ग? अमावस्याला, पौर्णिमेला आणि बुधवारी बघते नेऊन दाखवी बघ तुला. मग आजच बुधवार आहे की मी रात्री घेऊन जाते मग राधीला. बरं जा बरं काय नक्की ना आता मी जाते मला उशीर होत आहे. बरं झालं बाई सांगितली पुरीला घेऊनच येणं झालं बघ. बरं आता मी जाते हा. पिंकी जा तू खेळायला जा जा. चल ग राधी. मंगलात्या हाव का घरी? कोण आहे ग? मी हाव अंजना. अंजी तू आहेस? हा ये का मध्ये. हा आले. बस ग अंजी. हाव का राधी आले परवा. बरंच वाटलं बघा पुरीला. म्हणून का कुठला झपाटले का बघायला आणली. बस ना खाली. भगवान अशी उदबत्ती आणि का डब्बी. आवाज नकार करू. दुसरी खाली. मागाचा कुंभार दिसतंय. मागाचा कुंभार दिसतंय. सर मागा दिसतंय जरा. सर आई राजा उदा उदा. मारू थांब जरा थांब. हे तर मी एका जागा थांबल्यावर मला गावात होते. तिथलं
अगं राधा थोडं खा की ग सकाळपासून पोटात एक अन्नाचा घास नाही बघ नको ग आई मला खूप कडू लागते मी नंतर खाईन अगं थोडं तर खा की मग नको मला नंतर खाईन अगं मम्मी जेव की ग मला खेळ वाटणार कर म्हणा मम्मी जेव की ग बाळा तू खा मी नंतर खाईन मम्मी जेव की ग नको तू जेव मी पुन्हा खाईन अगं राधा तो कथा लेकरू पण म्हणला नाही लेकराच्या तोंडाकडे तर बघून खा नको ग मी पुन्हा खाईन बर बर बाई पुन्हा खा मग अंजना झालं का ग कमी राधीचं हो ग मंगलात्याकडे गेलते हा मंगलात्यानं भजा काढून दिली हा टाकले बरं हा पण पोरीला कसलाच गुण येणार बघ अगं बाई मग अगं ते गुगळगावचा बाबा बघताय बघ करणी बिरणी केलं का सांगता येऊन दाखव तिला अगं काय घेता ग बघायला 3 आमुषा बघताय पहिल्या आमुषाला 1100 रुपये घेता आणि बाकीचे तसंच 2 आमुषा तसंच बघताय अगं मग कोणत्या वारी जाऊ मग मी आमुषाला आणि पौर्णिमेला बघता पण नेऊन दाखवते तर मग उद्याचा मशा आहे मग तू की जाऊ का ग उद्या काय उद्या काम नाही म्हणलंय मग बर जाऊ मग उद्या बर बर बाई बर झालं सांगितली पोरगी काय खाण्यात झाले बघ बर ग बाई आता मी जाते उद्या जाऊ म्हणून आपण बर बर बाई उद्या ये हा बर येते उद्या हा अगं अंजना चल काय झालं का हा ग थांब थोडं आवरलाली हो बाई लय काम पडले हो सकाळपासून थांब जरा पिंकी जा तू खेळायला आता बाई चल मग तू माझा उठा आता चल हा उठ घर आता एवढ्या पोळी झाल्या कशाला येतात मग मागून दिसत असतं की व्यवस्थित अगं माय पण झालं बाई राधीला नेलीस पोरगी काय खाण्यात झालता बघ खरंच बाई त्या बाबाचा चमत्कार बघितलीस का आता 2 एक आमुषा गेला आणि 2 गेलं की कमीच होतंय बाई बर झालं माय पोरी ग माझी पोरगी काय खाण्यात झालता बघ बर झालं बाई नेलीस बरं आता आणि 2 आमुषाला जाऊ म्हण आता मी जाते घरी काय आज काम आहे का बघावं अगं राधा थोडं खाऊन घे की तुला तर म्हणालीस का कडू लागते थोडं तर खा आता मग नको मी पुन्हा खाते की बर बर बाई माझं काम तर करावं मग अगं माय माझी मुलगी किती दिवसापून आलो ग माय माझी सुनूला काय झालं आलो ग माय सुना चांगली आहेस का चांगली आहे आई कस काय आलीस ग खूप आठवण येत होती मला तुझी आई बाई बर झालं आलीस हो अगं तुझ्या हॉस्टेलवर काय खायला बिला देते का कसली मरकुटी झालीस देते ना बाई उगीच तुझं काय पण बोलणं अगं आता बघ इथं आलीस ना 1-2 महिने खाऊन पिऊन कसलं काहीच करून पाठवते बघच की आता मी तुला तुपातला शिरा करते नुसत्या तुपातला करते बघ काजू बदाम सगळंच घालते आणि वरून अजून तुपाची धारच वरते कधी बघ आता ये आई मी आंघोळ करून येते बाई बर आई कोण झोपलाय
बघ. मग का गुगलगावच्या बाबाकडे गेले. बाबा नका 3 आमुषा बघतो म्हणले. 1100 रुपये घेतले आणि 1 आमुषा बघितले. तर आता 2 आमुषा बघितलं का तुझी ताई चालत्या फिरत्या बघच की आता तू. आई तुम्ही पण बाया ना काय वेड्यासारखं करता. करणे केलं म्हणता. अगं आई तूच सांग बर मला. करणे करून लोकांचं जीवन उद्ध्वस्त करता आलं असतं तर ते बाबा घरात बसून त्या मोठ्या मोठ्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना करणे केले असते आणि त्यांची सत्ता स्वतः हातात घेऊन स्वतः पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाले असते ना. हे काही सांगू नकोस मला. आधी आपण दीदीला दवाखान्यात न्यायचंच आज. अगं तुला माहित नाही ती बाबा लई प्रसिद्ध आहेत. बघत की आता 2 आमुषा गेलं का तुझी ताई चलते फिरतीये. तुम्हीच प्रसिद्धी देतात त्यांना. तुम्ही प्रसिद्ध करता ना म्हणून ते प्रसिद्ध होतात. ते काही सांगू नकोस. आधी आपण आज दवाखान्यात दीदीला घेऊनच जायचं आज. बाई माझं पोरगी कसलं हुशार झाले ग माय माझं शोनूला. बघा मंडळींनो तुम्ही पण तुमच्या मुलींना शाळेत घातलं तर तुमचे पण असं गुलू गुलू बोलतात. बघा की. चल बाई दवाखान्यात घेऊन जाऊ आणि महाराजांकडे पण जाऊ. ते काही सांगायचं नाही. आधी दवाखान्यात घेऊन जायचं. बर बर बाई. मावशी अरे पिल्ला तू कधी आलास. मी खेळायला गेलतीस. चल आता आपण तुझ्या आईला दवाखान्यात घेऊन जाऊ. चल बरं. चला चला पटपट चला. चल. हा बोला काय होते तुम्हाला. ह्यांना खूप ताप येतो डॉक्टर. तोंडात 2 महिने झाले बघा ह्यांचं तापच जाणं झालं. डोळे बघू. हाताची नखे दाखवा. दीर्घ श्वास घ्या. सोडा. घ्या. सोडा. यांची रक्तलघवी तपासावी लागेल. ठीक आहे डॉक्टर तपासून घ्या. नर्स यांची रक्तलघवी तपासून रिपोर्ट आणा. भरत हा नाही येत. यांना टायफॉइड झाला आहे. 7 दिवस ऍडमिट करावं लागेल. ठीक आहे डॉक्टर यांना ऍडमिट करून घ्या. नर्स यांना ऍडमिट करा. तुम्ही तेथेच थांबा. अगं संध्या माझ्या मुलीचं कसं होईल ग. तिला झटके उलाले तर मग ग कसं होईल ग. काय होणार नाही गाई. तू काही काळजी करू नको. सगळं ठीक होईल. आता आपण डॉक्टरांकडे आणलोत ना तिला. अगं काळजी कस करू ग. तिला 2 मिठाच्या खडासारख्या फक्त 2 मुली चालतात. कसं काळजी करू ग माय. काय करू नकोस. तू गप बस ना. तुला म्हणले ना मी गप बस म्हणून गप बस. अरे देवा प्रेमनाथा माझ्या मुलीचं कसं होईल रे देवा प्रेमनाथा. अगं आजी मम्मीला काय झालं. काय पण नाही बाळा काय पण चालले. सांग की ग आजी मम्मीला काय झालं. काय पण चालले. आई तू गप बस बरं. आधी गप बस. हेनरीचे काही नातेवाईक असतील तर त्यांना बोलवा. अंजनाताई तुम्हाला डॉक्टर बोलवत आहेत. बसा. डॉक्टर साहेब आता माझी मुलगी कसं चांगली आहे का. ठीक आहे ती. त्यांच्या डोक्याला ताप चढला आहे. डोक्याची पट्टी काढावी लागेल. त्यासाठी 10,000 रुपये खर्च येईल. तुम्हाला पैसे
पैशाची व्यवस्था करावी लागेल. ठीक आहे डॉक्टर, आम्ही पैशाची व्यवस्था करू. कसला ताप आला रे देवा. जेवढे माझ्याकडे पैसे होते त्याच्यात खडून महाराजाकडे घातले. बघ आता कसलं रे माझं, कसला ताप आला रे देवा. काही चिंता करू नकोस गाई, यातून काहीतरी मार्ग निघेल. तू गप्पच बरं आधी, गप्पच तू. संध्या जा, एक तू काम कर. जा त्या बचत गटाच्या बायाकडे जाऊन 10,000 रुपये आण. असं झाले मग सांग, ती त्यांनी तुला 10,000 रुपये देते. जा गाई आई, मी पैसे आणीन. झाले सांग की ग. काय पण नाही बाळा, मम्मीला काय पण झाले. गबस गबस. बर झालं माय माझं लिकरू आणलं. चल डॉक्टरला देऊन येऊ. चल. डॉक्टर साहेब हो का तुमचे पैसे. यांचे पैसे भरा. डॉक्टर साहेब ठीक आहे, बसा. तुम्ही यांना अगोदर कुठं दाखवलं होतं का. हा दाखवलंय की. कुठं. आमच्या गावात मंगलात्या म्हणायची हाय, त्यांच्याकडे गेलते. त्यांनी भज काढून दिलते. ती टाक म्हणले. ते झर 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 उतरावून टाक म्हणले. टाकले बरं, आणि टाकताना जरा डुकराचा गू लाव म्हणालते. लावले बरं, पण का पुरीचं कमी झाली. जी म्हणाल ती केले, पण कमी झाली बघा पुरीचं. मग का गोवळगावच्या बाबाकडे गेलते. बाबानं का 3 अमावस्या बघताव म्हणले. 1100 रुपये घेतले आणि 2 अमावस्या बघताव म्हणले. मग एक गेला, आता 2 घरी गेल्यावर जावं. आणि मग तेवढ्यात माझी मुलगी आली. तिनं म्हणली डॉक्टरकडे चल म्हणली. मग आले हो का आता तुमचं. काय होत तोंड वर करून मला सांगता. डुकराचं हे केलं ते केलं म्हणता. अहो त्या डुकराच्या घाणीमुळे तुमच्या मुलीच्या अंगावर रोगजंतू पसरले आणि त्यामुळे तुमच्या मुलीचा टायफॉइड आणखी वाढला. तुम्हाला माहित आहे तिची आज किती सिरियस तब्येत आहे ते. माफ करा डॉक्टर साहेब, मला हे माहित नव्हतं. माफ करा, मला पुन्हा असली चूक होत नाही माझ्याकडून. ठीक आहे, आता आम्ही तिला डिस्चार्ज देऊ. मी काही गोळ्या लिहून देते, त्या तुम्ही तिला वेळेवर द्या. बर. जगामध्ये किती अंधश्रद्धा आहेत. आपण विज्ञान युगामध्ये वावरतो. आपल्याला वाटतं ताप आला की आपण लगेच त्या व्यक्तीला भूत बघायच्या बाईकडे नेतो. मग भूत बघायची बाई आपल्याला भूत काढून देते.